आम्ही मराठ्यांनी आतापर्यंत सर्व समाज बांधवांना सांभाळले, मग आज आमच्या हक्कासाठी आम्ही एकत्र आलोय तर तुमच्या डोळ्यात का सळतंय? आणि म्हणून तुम्ही प्रतिमोर्चे काढून लातूर सारख्या विकृत भाषणांमधून निषेध व्यक्त करताय? आम्ही तुमचा वाटा मागतोय का? आम्हाला आमच्या हक्काचं हवंय, कुणाच्या ताटातलं नकोय। अखिल महाराष्ट्रामध्ये आमचे लाखोंच्या संख्येनं अगणित मोर्चे निघालेत। त्या प्रत्येक मोर्चामध्ये माझी भगिनी बोलली, पण माझ्या प्रत्येक भगिनीने बोलताना मर्यादा सांभाळल्या। तिने कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख केला नाही किंवा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात ती बोलली नाही। ती बोलली फक्त आणि फक्त अन्यायाच्या विरोधात। मग आज आमच्या जातीवर असले विकृत भाष्य करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? अगं ताई, तू स्वतः एक स्त्री असून सुद्धा स्त्री जातीवर असा अश्लील शब्द प्रयोग करताना तुला जरा सुद्धा लाज नाही का वाटली? अगं त्या अश्लील भाषेच्या प्रवाहामध्ये तू इतकी वाहवत गेलीस, इतकी बेधुंद झालीस की तू सुद्धा एक स्त्री आहेस याचं तुला विस्मरण झालं। अगं आमच्या शरीरातून जीव गेला तरी चालेल, पण आमच्या माता भगिनींवर होणारे अन्याय अत्याचार आमचे बांधव कदापि सहन करणार नाहीत। अगं तू एक स्त्री असून सुद्धा कोपर्डीच्या अमानुष घटनेचा तुला निषेध सुद्धा व्यक्त करता आला नाही। अगं तुला छत्रपती हा शब्द नीट उच्चारता येत नाहीये, तू आमचाच इतिहास आम्हालाच काय सांगते? मराठी इतिहास शिकण्यासाठी नाही तर इतिहास घडवण्यासाठी जन्माला येतात। मराठे जिंकले तरी इतिहासच घडतो आणि मराठे हरले तरी इतिहासच घडतो। तू स्वतःला भीमकन्या म्हणवतेस, पण स्वतःला भीमकन्या म्हणवण्याची आणि छत्रपतींचं नाव घेण्याची तरी लायकी आहे का तुझी? अगं आमचे संस्कार बघ, तुझी लायकी नसताना सुद्धा आमच्या बांधवांनी तुला ताईचा दर्जा दिलाय, कारण परस्त्री आई समान असते, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो। हेच आमचे संस्कार आहेत आणि हाच आमचा इतिहास आहे। अगं तू एक स्त्री होतीस म्हणून आज आमचे बांधव शांततेने निषेध व्यक्त करताय, नाहीतर या छाव्यांना डरकाळी फोडायला वेळ नसता लागला। अगं तू ॲट्रॉसिटी रद्द करण्याची भाषा करते, पण आमच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्या मागण्या तरी तू माहीत करून घ्यायला हव्या होत्या। त्याचा तरी तू आणि मोर्चाच्या आयोजकांनी, ज्यांनी तुला हे भाषण लिहून दिलंय, त्यांनी तरी आमच्या मागण्यांचा अभ्यास करायला हवा होता। कारण मुळात आम्ही ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी मागणीच केलेली नाहीये, तर ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यात बदल करावा अशी आमची न्याय मागणी आहे। तू म्हणते जातीवर कुणीही बोलू नये, पण तूच जातीयवाद करतेस, जातीचे लेबल लावतेस, जातीचा स्पष्ट उल्लेख करते आणि तू आम्हाला काय सांगते जातीवर बोलू नका म्हणून? आणि ताई, तू म्हणतेस मराठ्यांनी 200-300 एकर जमिनी शेताच्या बांधावर बसून नावावर करून घेतल्या। मुळात हे वाक्यच तू चुकीचं बोलतेस। ज्या 200-300 एकर जमिनी मिळवल्यात ना, तर त्या कुणाकडूनही हिसकावून नाही मिळवल्यात, ते आमच्या कष्टाच्या बळावर मिळवल्यात। लातूरला झालेलं विकृत भाषण आणि भाषणादरम्यान वाजल्या जाणाऱ्या शिट्ट्या आणि किंकळ्या, यातून तुम्ही तुमचा सुसंस्कृतपणा दाखवलाय। अरे हा शांती मोर्चा होता की तमाशाचा फड? आमच्या निशब्द हुंकाराने, आमच्या शांततेने जर तुमच्या पायाखालची जमीन सरकते तर विचार करा, या मावळ्यांच्या एकाच डरकाळीमध्ये तुम्ही कुठे पोहोचाल। प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच हातात काठी किंवा मुखात शिवी घेऊन परिवर्तनाची विचारधारा मांडली नाही। बुद्धीच्या बळावर प्रगत समाजाशी आपल्याला लढायचं आहे याचा विचार करून केवळ पदव्या न घेता तिथे बुद्धीचा प्रभाव निर्माण झाला पाहिजे असा दूरदृष्टीचा सल्ला त्यांनी दिला। मात्र आज त्यांचेच अनुयायी स्वार्थासाठी अविचारी वृत्तीने वागताना दिसत आहेत। आणि ताई, तू जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक जरी विचार तुझ्या हृदयात रुजवला असताना तर आज तू अशी घोडचूक केलीच नसती। सकल मराठा समाजाची भगिनी रेणुका गायकवाड लातूरला झालेल्या विकृत भाषणाचा जाहीर निषेध करते। मराठा मुकक्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेटसाठी खाली दिलेले लाल सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा।